नमस्कार, मी रेश्मा मोरे. पुस्तक वाचणं हा नुसता छंद नाही, तर आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांच्या शोधात असतो. सततच्या वाचनाने समृद्ध होत जातो. वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी साहित्य उत्सव प्रसारित करत आहे पुस्तकांविषयीची उत्सुकता वाढवणारं हे प्रसारण पुस्तक जत्रा, ज्यामध्ये पुस्तकांचं समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं. तर ऐकूयात साहित्य उत्सवचं हे विशेष प्रसारण पुस्तक जत्रा. साहित्य उत्सववरील सर्व साहित्यिक रसिकांना हरीश मुन्नेचा नमस्कार. मी पुस्तक जत्रा या आपल्या सदरासाठी पुन्हा आपल्यात उपस्थित आहे एक नवीन पुस्तकासह. पुस्तकाचं नाव आहे 12 मास. लेखक सदानंद देशमुख. 12 मास हे पुस्तक विदर्भातील एका शेतकरी कुटुंबावर शब्दांकित असून त्या कुटुंबाच्या रूपाने विदर्भातील शेतात काबाड कष्ट करणारा शेतकरी, त्याची आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती, मानसिक स्थिती आणि एकूणच त्याच्यामुळे इतरांवर होणारा परिणाम, इतरांचा त्याच्यावर होणारा परिणाम या संदर्भात यथार्थाने चर्चा झालेली या कादंबरीतून दिसते. या पुस्तकाला साहित्य अकादमी या पुरस्काराने अलंकृत केलं असून त्यासाठी अर्थातच हे पुस्तक योग्य आहे आणि म्हणूनच लेखकाने ज्या पद्धतीने वर्णन या पुस्तकातून केलेलं आहे त्यासाठी नक्कीच ते धन्यवादास पात्र आहेत. बऱ्याचदा होतं काय, शेतामध्ये राबणारा शेतकरी आणि त्याच्यावर भाषणं देणारे पुढारी किंवा लेखक यांच्यात खूप मोठी तफावत असते. शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या कुठून निर्माण होतात आणि कशा होतात याबद्दलची फारशी माहिती त्यांना नसते. कुठून तरी वाचून, कुठून तरी ऐकून लोक वेगवेगळ्या पद्धतीने लेख लिहितात आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवले जातात. पण इथे असं नाही आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्या गावात सोपानराव आणि सेवंताबाई यांच्या कुटुंबावर अंकित ही कादंबरी संपूर्ण शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करते असं प्रत्यक्ष वाटल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. कारण आपल्यापैकी प्रत्येकजण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतकऱ्यांच्याच घरातून आलेला असावा. काही कारणास्तव आपल्यापैकी बरीच मंडळी शहरामध्ये आजही आहे, परंतु शेतीशी आपली नाळ जुळलेली आहे हे तितकंच खरं. आणि त्यामुळे यात आलेलं वर्णन हे शेतकऱ्याला साजेसं असं वर्णन आहे. त्यात कुठेही अतिरेक वाटत नाही. आणि हे पुस्तक वाचकांना अधिक आपलं जवळचं वाटलं पाहिजे यासाठी वऱ्हाडी भाषेचा ठसका मध्ये मध्ये त्यांनी
सोडलेला आहे. आपसातील काही संवाद हे वऱ्हाडी भाषेत झालेले दिसत आहेत. त्यामुळे ही कादंबरी आणखीच थोडी रंगतदार आणि रुचकर वाटते, छान वाटते, वाचायला बरं वाटतं. त्याचबरोबर या पुस्तकातून जेव्हा त्यांच्या समस्या हळूहळू पुढे येतात तेव्हा समाजाची आणि तेही आपल्याच समाजाची आपल्याकडे पाहण्याची पद्धत, त्यांचा दृष्टिकोन कसा विचित्र असू शकतो किंवा आपण आपल्याला समजून घेताना किती दुर्बळ ठरतो हेही यातून लक्षात येईल. यामध्ये सोपानरावां हे एक शेतकरी आहेत. तसं पाहता खाऊन पिऊन सुखी आहेत. श्रीमंत नाहीतच, पण अगदीच गरीबही नाही. काबाड कष्ट करणारी ही मंडळी. त्यांची पत्नी सेवंताबाई, त्यांना 2 मुलं आहेत. एक एकनाथ हा मोठा मुलगा आहे. हा उच्च विद्या विभूषित झालेला आहे. त्याला नोकरी लागेल अशी सगळ्यांना आशा आहे. पण राजकारणातील किंवा एकूणच आपल्या समाजात जो भ्रष्टाचार भोगाळलेला आहे त्यामुळे पैसे दिल्याशिवाय नोकरी लागत नाही आणि नोकरी लावून घेण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही. तो प्रयत्न करतो पण त्याला यश येताना दिसत नाही. तथापि एका शहरी कुटुंबातून एक मुलगी त्याला मात्र मिळते या अपेक्षेने की आज ना उद्या याला नोकरी लागेल आणि हा शहरात येईल, आपली मुलगी इथे सुखी राहील. म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याच्या घरी शेती आहे, तो उत्तम शेतकरी आहे. हे सगळं ठीक असतानासुद्धा शेतात काम करणं म्हणजे लाजिरवाणं. त्यापेक्षा तो गुलाम झालेला परवडला, कारण तिथे पैसा आहे. ही जी धारणा आहे, या धारणेतून शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करताना सुद्धा काय विचार केला जातो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. ते एकनाथचं लग्न. काही दिवसानंतर ती इथून निघून जाते, कारण तिनं जे तिच्या आईवडिलांकडे पाहिलं ते इथे मिळत नाही. इथे काबाड कष्ट करणारी माणसं, शेणागोबराचा वास, ह्या सगळ्या गोष्टी तिला नको आहेत. तिला मार्बलचं घर हवं आहे. तिला एकदाचने एकट्यानेच काम का करावं. दुसरा बंधू मधू तो का काम करत नाही. आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागता का येत नाही. आणि अशा येतच ती घर सोडून निघून जाते. मधू हा दुसरा मुलगा जो आहे, मोठा आहे वयाने, पण त्याला शेतीमध्ये कुठलंही काम करण्याची त्याची इच्छा नाही. त्याला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं आहे आणि त्यासाठी तो नको त्या मार्गाने जायला तयार आहे. आता नको ते मार्ग म्हणजे काय, तर गावातले टोळके एकत्र यायचे. त्यांनी एखाद्या कुठल्यातरी साधू भोंदूला पकडायचं आणि रानावनात हिंडायचं. तिथे जाऊन जमिनी शोधायचं की इथे धन मिळतं की काय. आणि अशातच
त्या टोळक्याला जमिनीत ते धन शोधण्याच्या भानगडीत एकदा एका खड्ड्यात रात्री अंधारात अचानक एक सापळा मिळतो आणि त्यामुळे त्याच्या एका मित्राची तब्येत बिघडते, अर्थातच घाबरल्यामुळे, आणि नंतर जी दानादान उडते तीही या पुस्तकात आलेली आहे. आणि असं गावोगावी घडतं हे विशेष आहे. एकनाथ शिकला सवरला आहे, पण नोकरी मिळत नाही म्हणून तो हार मानत नाही. तो शेतातसुद्धा काम करायला तयार आहे आणि वडील आणि आई आपले कष्ट करतात याची त्याला संपूर्ण जाणीव आहे. शेतकऱ्यांवर होणारे अन्याय त्याला सहन होत नाहीत. स्वतःच्या घराची परिस्थिती त्याला पूर्णपणे माहिती आहे. वडील एवढे काबाड कष्ट करत असताना निसर्गाचा कोप, सरकारची शेतकऱ्यांविषयीची उदासीनता आणि लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याचा जर विचार केला तर शेतकरी सगळ्यांचा अन्नदाता असतानासुद्धा तो खरंच कसा बळी आहे, तो कसा बळी ठरतो हे आपल्याला नव्याने सांगणे नको. त्यातूनच सावकाराकडून घेतलेल्या कर्जामुळे एक वेळ अशी येते, सोपानराव आणि त्यांचं कल्याणीचा मळा, या कल्याणीच्या मळ्यावर सावकाराचा दांडा फिरतो. त्याची नजर त्या मळ्यावर असते. पैसे वेळेवर परत न केल्यामुळे कल्याणीचा मळा सावकाराच्या घशात जाईल की काय म्हणून सोपानराव मानसिकदृष्ट्या एवढे खचतात की नेहमी त्या कल्याणीच्या मळ्याच्या काठावर जाऊन बसतात. पण करणार काय, तो मळा आता आपल्या हातून सुटून गेलेला आहे. शेवटी वेळ आत्महत्या करावी की काय अशी परिस्थिती निर्माण होते आणि ते आत्महत्येस प्रवृत्त होतात. हे सगळं कशामुळे, तर आर्थिक स्थिती न सुधारण्याचं हे कारण आहे. तो शेतात माल जे पिकवतो पण त्याची पुरेशी किंमत खरंच त्याला मिळत नाही आणि ती व्यापारी मिळू देत नाही. आणि जे शहरामध्ये राहणारे आहेत त्यांना 2-2 हजार रुपये मीटरचा कपडा घालायला त्यांना काहीच वाटणार नाही. शोरूममध्ये गेल्यानंतर 5,000चा 10,000चा बूट घ्यायला काही वाटणार नाही. परंतु तो जर गहू, तांदूळ, डाळ हे 10 रुपये 20 रुपये किलोने जरी महाग मिळाली तरी महागाई किती वाढली. भाजी 10 रुपये किलोच्या ऐवजी 20 रुपये किलो झाली तर ती किती महाग झाली. असा कांगावा करणारे आपण पांढरपेशे लोक, आपण हा विचार कधीच करत नाही हे पिकवण्यासाठी त्याला किती कष्ट करावे लागले असतील. हे आणि असंच यथार्थ वर्णन या पुस्तकातून आलेलं आहे. आणि या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी एकनाथ शरद जोशींनी उभारलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी पुढे सरसावतो, गावाचं नेतृत्व करतो. त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे अनेक लोक त्याच्यासोबत जोडली जातात. तो शेतकरी आंदोलनाचा एक उत्तम नेता दाखवलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांवर होणारा अन्याय हा स्वतः शेतकरी जोपर्यंत उभा होत नाही
तोपर्यंत तो पूर्णत्वास जाऊ शकत नाही. ही जी त्याची धारणा आहे ती अगदीच सत्य आहे. बाहेरच्या कोणीतरी तुमचं नेतृत्व करावं आणि ते करत असताना तो जे म्हणेल ते आपण ऐकावं, यापेक्षा ज्यानं हे सगळं पाहिलेलं आहे, भोगलं आहे, जो त्याचा साक्षीदार आहे, तो जर नेता झाला, तो जर कार्यकर्ता झाला, तरच समाज सुधरू शकतो, समाजाला जाग येऊ शकते, सरकारलाही वठणीवर आणण्यास सोयीस्कर होतं. हेच या पुस्तकातून लेखकाला सांगायचं आहे, सुचवायचं आहे. अतिशय उत्तम असलेलं हे पुस्तक, याचं कथानक फारसं महत्त्वाचं नाही, पण हे पुस्तक वाचल्यानंतर त्यातील जी परिस्थिती आहे ही परिस्थिती विदर्भातली नक्कीच आहे आणि तशीच परिस्थिती आहे जवळपास सगळ्याच भागात. याचं महत्त्वाचं कारण एकतर ओलिताखाली शेती नसल्यामुळे तिथे कष्ट करणं फारच कठीण. निसर्गाच्या कोपामुळे तुम्ही केलेले कष्टसुद्धा बऱ्याचदा वाया जातात. किमान जिथे इरिगेशन आहे, इरिगेशन असल्यामुळे तुम्हाला पर्याय उपलब्ध असतो, पण जिथे इरिगेशनच नाही तिथे तुम्हाला कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. आणि म्हणूनच शेतकरी हा खऱ्या अर्थाने स्वतःचा आणि समाजाचाही बळीच आहे. त्याला सुधारवण्याची जबाबदारी तुमची, आमची, आपली सगळ्यांची आहे. सरकारची तर आहेच आहे. त्याला दलालांच्या चंगुलमधून बाहेर काढणं ही काळाची गरज आहे. हेच या पुस्तकातून सदानंद देशमुख यांनी मांडण्याचा, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे आणि हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. हे पुस्तक आपण नक्की वाचावं. वाचनीय पुस्तक आहे, एवढंच इथे सांगू शकतो. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.